नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा द गोल्डन रूल ऑफ ग्रामर या व्हिडिओ सिरीजमध्ये. आत्ताचा आपण गोल्डन रूल समजून घेणार आहोत, जो आहे इट इज टाइम किंवा इट इज अ हाय टाइम. काय आहे हा नियम? जेव्हा एखादं काम आतापर्यंत व्हायला हवं होतं, पण ते अजून झालं नाहीये, हे आपल्याला जर सजेस्ट करायचं असेल, तर आपण काय वापरतो? इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम, राइट? आता याचा नियम काय आहे लक्षात ठेवा. इट इज हाय टाइम यू स्टार्टेड युअर स्टडीज. कधी पण आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे. काय वापरायचं आहे? वर्बचा सेकंड फॉर्म. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, इट इज हाय टाइम यू स्टार्टेड. स्टार्टेड हा आणि आपला वर्ब याचा आपण वापरलेला आहे सेकंड फॉर्म, राईट? दुसरं बघा, इट इज टाइम वी लेफ्ट फॉर द स्टेशन. लेफ्ट, लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. ठीक आहे, लेफ्ट हा झाला वर्बचा सेकंड फॉर्म. फाईन. तर लक्षात ठेवायचं आपल्याला हे की इट इज टाइम किंवा इट इज हाय टाइम हे जेव्हा आपण वापरतो, तेव्हा त्यामध्ये त्या सेंटेन्समध्ये आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म वापरायचा आहे. आता तुमच्यासाठी एक्सरसाइज, या वाक्यामध्ये तुम्हाला चूक ओळखायची आणि कमेंटमध्ये सांगायची. इट इज टाइम यू फिनिश युअर वर्क. इट इज टाइम यू फिनिश युअर वर्क. आता या सेंटेन्समधली चूक ओळखा आणि ती कमेंटमध्ये टाईप करा. अँड फायनली थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या लाईव्ह सेशनला जॉईन करा. टेक केअर, बाय.